हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि या व्हिडिओमधून आपण अजून एका नवीन जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहोत. नवीन जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची जाहिरात. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ म्हणजेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर क्लास 1 या पदासाठी जाहिरात पब्लिश करण्यात आली. एकूण 547 जागांसाठी ही जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमधून नेमकं असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदासाठीचं जी एक्झाम होते, परीक्षा होते, ती किती टप्प्यामध्ये पार पडते, काय क्वालिफिकेशन लागतं, अपॉइंटमेंट कोण करतं, जागा कशा पद्धतीने भरल्या जातात, आरक्षण आहे किंवा नाही, इतर महत्त्वपूर्ण कागदपत्र कोणती कोणती लागतात फॉर्म भरताना किंवा ऑनलाईन अप्लाय करताना, या सर्व बाबी आज आपण विस्तृतरित्या या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूयात की नेमकं जाहिरातीमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या, काय काय तरतुदी आहेत या जाहिरातीमध्ये. एकूण 547 जागांसाठीची ही जाहिरात आहे आणि यामध्ये काही जागा राखीव आहेत. 335 जागा या 547 पैकी रिझर्व्ह आहेत, आरक्षित आहेत आणि 212 जागा ह्या अनरिझर्व्ड आहेत, ओपन आहेत, खुल्या आहेत. आता या 335 मधून अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, त्यानंतर व्हीजे, एनटी, बी, सी, डी, इतर मागासवर्ग व इतर जे विमुक्त जाती आहेत यांच्यासाठी या जागा आरक्षित आहेत आणि 335 सोडून शिल्लक राहतात 212 जागा या खुल्यासाठी आहेत. या 212 मधून पण 137 सर्वसाधारण जागा आहेत, 64 महिलांसाठी राखीव आहेत, 11 खेळाडूंसाठी राखीव आहेत आणि या सर्वांमधूनच 5 ज्या जागा आहेत त्या अनाथांसाठी आहेत. या 547 जागांपैकी 22 ज्या जागा आहेत त्या दिव्यांगासाठी राखीव आहेत. अंध व अल्पदृष्टी ज्यांची आहे, कुष्ठरोग, मंदबुद्धी, मानसिक आजार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या दिव्यांग जे असतील, कर्णबधिरता पण आहे, स्वमग्नता आहे, तर यांच्यासाठी देखील 22 जे पद आहेत ते राखीव आहेत. त्यानंतर आपण आता बघूयात की नेमकं या परीक्षेसाठी कोणकोणती कागदपत्रे आपल्याला आपल्यासोबत असणं आवश्यक आहे, आपल्या जवळ असणं आवश्यक आहे आणि ते अप्लाय करायचं आहे, अपलोड करायचं आहे अप्लाय करताना. त्यापैकी पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अर्जातील नावाचा पुरावा. ऑनलाईन आपण अप्लाय जेव्हा करू, आपलं जे नाव असेल त्या नावाचा पुरावा म्हणून आपल्याला SSC किंवा
तत्सम शैक्षणिक अर्हता संबंधित जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. ते आपल्याला PDF स्वरूपात ऑनलाईन वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. आणि एक महत्त्वपूर्ण माहिती सांगतो की हे जे सगळे डॉक्युमेंट्स यानंतर आता मी जे सांगणार आहे, या सर्वच डॉक्युमेंटची जी PDF फाईलची जी साईज आहे ती किमान 50 किलोबाईटची असावी आणि जास्तीत जास्त 500 किलोबाईटपर्यंत ती फाईल असणं आवश्यक आहे. त्यापेक्षा जास्त असता कामा नये. सर्व जे डॉक्युमेंट्सची आता मी आपल्यासमोर यादी सांगणार आहे. पहिलं डॉक्युमेंट आपण बघितलं, अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. वयाचा पुरावा. वयाचा पुरावा म्हणून आपण कोणते डॉक्युमेंट देऊ शकता, जसं की SSC पासिंग सर्टिफिकेट जे आहे त्यावर आपली डेट ऑफ बर्थ असते. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, आपले जे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, 10वी-12वीचे जे सर्टिफिकेट्स आहेत, आपले सगळे मार्क्स मेमो, डिग्रीज ज्या आहेत, या सर्व या ठिकाणी लागणार आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. 6वं डॉक्युमेंट आहे अद्ययावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. आता हे जे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा वगैरे वगैरे जे आहेत, ह्या कॅटेगरीचं जे बेनिफिट ज्यांना घ्यायचं आहे अशांनाच लागू आहे. सर्वांना सरसकट लागू आहे असं काही नाही आहे. परंतु अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्वांनाच लागू आहेत. त्यानंतर पात्र, जर दिव्यांग म्हणून कोणी पात्र असेल तर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणकरिता पात्र असल्याचा पुरावा, खेळाडू म्हणून जर कोणी आरक्षण घेत असेल तर, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, इथले तुम्ही डोमिसाईल असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे. SSC नावात बदल जर झाला असेल तर बदल झाल्याचा पुरावा. 13वं जे डॉक्युमेंट आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. 14वं डॉक्युमेंट आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन. 15वं डॉक्युमेंट आहे अनुभवाचा पुरावा. पोलीस अभियोक्ता, वकील, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्यासाठी. 16वं डॉक्युमेंट आहे राज्य शासकीय कर्मचारी, फक्त पोलीस अभियोक्ताकरिता यांच्याकरिता वयोमर्यादित सवलतीचा जर दावा असेल तर सादर करावयाचे प्रमाणपत्र. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 नुसार 25(3) अंतर्गत जे अभियोक्ते काम करत आहेत यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्यास सादर करावयाचे प्रमाणपत्र. आणि 18वं डॉक्युमेंट आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया, या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु आपल्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत, म्हणजेच आपली सनद जी आहे. बार काउन्सिल ऑफ गोवा, महाराष्ट्र आणि गोवाकडे आपण जेव्हा एनरोलमेंट करतो त्यावेळेला आपल्याला सनद प्रोव्हाइड केली जाते, दिली जाते. तर हे सगळे एकूण या ठिकाणी 18 डॉक्युमेंट्सची यादी आहे. या 18 डॉक्युमेंट्सपैकी ज्यांना आरक्षणाचा कुठल्याही प्रकारचा लाभ घ्यायचा नाहीये, तर हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, SSC असेल, HSC असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, या सगळ्यांचे मार्क्स मेमो, त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट्स, मराठी भाषेचं ज्ञान, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, अनुभवाचा पुरावा, हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जे जे लागू होतात त्या कॅन्डिडेटला ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी अपलोड करायचे आहेत. PDF फाईल फॉर्मॅटमध्ये ते आधी कन्व्हर्ट करून घ्यायचे आहेत. 50 KB फाईल असली पाहिजे मिनिमम, मॅक्झिमम 500 KB पर्यंत त्याची फाईल चालेल. आता आपण बघूयात की नेमकी शैक्षणिक अर्हता काय सांगितली किंवा अनुभव किती सांगितला या परीक्षेला अप्लाय करण्यासाठी. पहिली या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे पजेस अ डिग्री इन लॉ. तो कॅन्डिडेट LLB झालेला असावा किंवा LLM झालेला असावा.
त्यानंतर अनुभव. आता अनुभव किती लागतो या APP पोस्टला अप्लाय करण्यासाठी? नॉट लेस दॅन 5 इयर्स, 5 वर्षापेक्षा जास्त ॲज अन ॲडव्होकेट म्हणून त्या कॅन्डिडेटची झालेली असावी आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालय किंवा सबऑर्डिनेट जे कोर्ट्स आहेत महाराष्ट्रातले त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस केलेली असावी. 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्याला झालेला असावा. आता हे जे 5 वर्षाचं जे अनुभवाचं ॲज अन ॲडव्होकेट म्हणून जे अनुभवास लागणार आहे, तो पोलीस प्रॉसिक्युटर म्हणून जे काम करतात ऑलरेडी, त्यांना हा जो क्लॉज आहे तो लागू नाहीये. त्यानंतर बघूयात आता की वयोमर्यादा काय आहे या परीक्षेची. तर वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे तो 1 मे 2022 आहे. म्हणजे 1 मे 2022 रोजी त्या उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष असावं. आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष, मागासवर्गीय कॅन्डिडेटसाठी किंवा अनाथ असेल तर 43 वर्ष, खेळाडू म्हणून जर अप्लाय करत असाल तर 43 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, आणि मागासवर्गीय खेळाडू जर अप्लाय करत असेल तर 43 वर्ष, आणि दिव्यांग उमेदवार असेल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करता येऊ शकतं. हे कमाल वय आहे. आणि इतर जे माजी सैनिक वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. तर आपण आता बघितलं की ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष हे आहे वयोमर्यादा. आता आपण बघूयात की नेमकं ही जी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची पोस्ट आहे त्या पोस्टचं पोझिशन, नेचर ऑफ एक्झामिनेशन, अपॉइंटमेंट कोण करतं आणि इतर अनेक बाबी आज आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. तर बघा की क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जी आहे आपल्या देशातली, ही मुख्यत्वे 4 याचे घटक आहेत महत्वाचे. ते म्हणजे पोलीस जे तपास करतात, इन्व्हेस्टिगेशन करतात, प्रॉसिक्युटर्स जे प्रॉसिक्युशन चालवतात, लॉयर्स, डिफेन्स म्हणता येईल, आणि जजेस किंवा मॅजिस्ट्रेट्स ज्युडिशियली. म्हणजे हे 4 जे घटक आहेत, इन्व्हेस्टिगेशन, प्रॉसिक्युशन, डिफेन्स आणि ज्युडिशियली, हे 4 घटक म्हणण्यापेक्षा 4 महत्वाचे पिलर्स आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टीम यावर आधारित आहे आपल्या देशाची. आणि यातला एक जरी पिलर जर कोसळला तर एखाद्याला न्याय मिळणं या ठिकाणी कठीण होऊन जाईल. त्यामुळं एखाद्याला न्याय मिळण्यासाठी हे सगळे जे 4ही जे पिलर्स आहेत ते मजबूत असणं आवश्यक आहे. आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं एक एम आहे, ते म्हणजे जे पीडित आहेत त्यांना न्याय देणं आणि ज्यांची चूक झालेली आहे, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा करणं,
हेच आपलं मुख्य एम आहे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं आपण एखाद्या पोलीस स्टेशन समोरून जात असू तर त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं, किंवा पोलिसांची गाडी असेल त्या ठिकाणी आपण वाचतो. म्हणजेच सदरक्षणाय, टू डिलिव्हर जस्टिस टू द व्हिक्टीम, खलनिग्रहणाय, टू पनिश द रॉंग डुअर्स. हे एक एम आहे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं. आता प्रॉसिक्युशन म्हणजे काय ते आधी बघूयात आपण. आता सीआरपीसी मध्ये कुठेही प्रॉसिक्युशन हा शब्द कुठेही डिफाईन केलेला नाहीये, परंतु आपण एक साध्या भाषेमध्ये सांगू शकतो की प्रॉसिक्युशन म्हणजे एक प्रक्रिया, एक ऑफिशियली प्रक्रिया किंवा कायदेशीर एक प्रक्रिया एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हा केला म्हणून त्याला त्याच्यावर खटला भरणं आणि खटला भरून त्याने तो गुन्हा केलाय हे दाखवणं कुठेही कोर्टामध्ये, यालाच आपण प्रॉसिक्युशन म्हणतो. मग आता हे कोण आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर्स? पब्लिक प्रॉसिक्युटर इज अ लॉयर हू रिप्रेझेंट्स द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. म्हणजेच प्रत्येक जे पब्लिक प्रॉसिक्युटर्स आहेत ते स्टेटचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. स्टेटला रिप्रेझेंट ते करत असतात कोर्टामध्ये, स्टेटची बाजू मांडत असतात. सेक्शन 2 सबक्लॉज यू ऑफ सीआरपीसी मध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय दिलेलं आहे, आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एनी पर्सन अपॉइंटेड अंडर सेक्शन 24 ऑफ सीआरपीसी and includes any person acting under the directions of public prosecutor. असे सर्व जे व्यक्ती आहेत जे 24 मध्ये सांगितलेले अपॉइंटमेंट ज्यांची झालेली आहे सेक्शन 24 ऑफ सीआरपीसी नुसार. म्हणजेच पीपी, ऍडिशनल पीपी, स्पेशल पीपी. आता हे झालं 24 मध्ये. सेक्शन 25 मध्ये असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ही कन्सेप्ट प्रोव्हाइड केलेली आहे. काय सांगतो आपण बघूयात सेक्शन 25 ऑफ सीआरपीसी. दी स्टेट गव्हर्नमेंट शॉल अपॉइंट इन एव्हरी डिस्ट्रिक्ट वन ऑर मोर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर फॉर कंडक्टिंग प्रॉसिक्युशन्स इन द कोर्ट्स ऑफ मॅजिस्ट्रेट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची अपॉइंटमेंट करण्याचे जे अधिकार आहेत ते राज्य सरकारकडे सेक्शन 25 नुसार प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट मे अपॉइंट वन ऑर मोर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर्स फॉर द पर्पज ऑफ कंडक्टिंग एनी केस or class of cases in the court of magistrates. यामध्ये अजून एक महत्वाची माहिती सांगितलेली आहे या सेक्शन मध्ये. नो पोलीस ऑफिसर शॉल बी एलिजिबल टू बी अपॉइंटेड ॲज अन असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर. कुठलाही पोलीस अधिकारी सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करण्यास अपात्र असेल. त्यानंतर where no assistant public prosecutor is available, then as per section 25 subclause 3 स्पेशल असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केली जाते. आता आपण बघितलं की एज क्रायटेरिया किती लागतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड किती आहे, आणि रँक ऑफ ऑफिस जर बघायचं झालं तर क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर हे असतात.
नंबर ऑफ पोस्ट तर आपण आता बघितलेलाच आहे थोड्यापूर्वी, 547 सीट्स आहेत. आता नेचर ऑफ एक्झामिनेशन काय आहे, कशा पद्धतीची परीक्षा असते ते बघूयात. रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू असतो. 2015ला शेवटची जी जाहिरात आली त्यानुसार रिटन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू या ज्या 2 स्टेजेस आहेत, या 2 स्टेजेसमध्ये ती एक्झाम पार पडली होती. परंतु ह्या वर्षीपासून, या जाहिरातीपासून मे बी, म्हणजे असं पूर्ण आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येणार नाही आजच, परंतु एक शक्यता आपण या ठिकाणी वर्तवू शकतो, सांगू शकतो की प्रिलिमिनरी एक्झाम देखील घेतली जाऊ शकते. कारण जागा जास्त आहे, खूप सारे उमेदवार या ठिकाणी अप्लाय करतील, त्यामुळे एक चाळणी परीक्षा घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आपण तसं प्रिपेअर असायला हवं. आणि सपोज प्रिलिमिनरी एक्झाम घेतली नाही तर मेन्स आणि इंटरव्ह्यू तर आहेच. मेन्स पेपर फर्स्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, अपील प्रपोजल आणि रिव्हिजन प्रपोजल आणि काही क्वेश्चन्स, असा पहिला पेपर असतो. दुसरा पेपर इंडियन पिनल कोड आणि दुसरे मायनॉर ऍक्ट्स असतात. करंट लिगल टॉपिकवर एसे येतो आणि काही क्वेश्चन्स, अशी मिळून पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड अशी 100 मार्काची एक्झाम होते. 3 तासाची वेळ असते प्रत्येक पेपरला. आणि यातलाच शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. 50 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, त्यापैकी मिनिमम 20 मार्क्स घेणं आवश्यक आहे. 3 मेंबरचं या ठिकाणी पॅनल असतं, MPSC, ज्युडिशियरी आणि प्रॉसिक्युशन साईड. आणि लिगल एक्सपिरियन्स, कंडक्टेड केसेस, प्रोफाईल इत्यादी गोष्टींवर माहिती या ठिकाणी इंटरव्ह्यूला विचारली जाऊ शकते. तुम्ही किती खरं बोलताय, तुम्ही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर बनवण्याच्या लायकीचे आहात की नाही, तुम्ही कन्फ्यूज होताय का, तुम्ही गोंधळून जाता का, तुम्हाला किती लिगल तुमचं नॉलेज कशा पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, एक तुमचं व्यक्तिमत्व या ठिकाणी चेक केलं जातं इंटरव्ह्यूमध्ये. आणि नुकतंच या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर्सना प्रमोशन मिळून यांना सेशन्सला वर घेण्यात आलेला आहे, जे ऑलरेडी जुने अपॉइंटेड जे होते त्यांना. त्यानंतर आपण बघूयात की ही जी जाहिरात आलेली आहे तर नेमकं कधीपर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे 7 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 27 जानेवारी 2022 ला रात्री 23:59 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीची 11:59 वाजेपर्यंत वेळ आहे 27 जानेवारी पर्यंत. म्हणजे साधारणतः 20 दिवस या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. 20 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. परंतु जास्त उशीर न करता जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी, अनरिझर्वड कॅटेगरीसाठी 719 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीयांना 449 रुपये फीस आहे. त्यानंतर या पोस्टला पगार आपण बघूयात. 56,100 ते 1,77,500 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते या ठिकाणी असणार आहेत.
त्यामुळं पगार चांगलाच आहे. अशा रीतीने आपण या ठिकाणी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पोस्टबद्दल माहिती घेतली. आणि यानंतर आता आपण बघूयात की नेमकं असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर यांना स्टेटची बाजू या ठिकाणी कोर्टासमोर मांडायची असते. सरकारचे जे साक्षीदार असतात, इन्फॉर्मंट असेल, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल, मेडिकल ऑफिसर असतील, आय विटनेसेस असतील, स्पॉट पंच असतील, सीझर पंच असतील, मेमोरेंडम पंच असतील, ह्या सगळ्यांना विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर यांची सरतपासणी घेण्याची एक महत्त्वाची जबाबदारी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरवर असते. आणि या सगळ्यांचं जे महत्त्वाचं खातं आहे, यांच्यावर सगळं नियंत्रण ठेवणारं, ते म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशन. तर अशा रीतीने आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदाबद्दल जी जाहिरात आलेली आहे 547 जागांसाठीची, त्याबद्दल आपण आता माहिती घेतली. तुम्हाला काही या व्यतिरिक्त काही शंका असतील तर त्या तुम्ही खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तसेच ADVNITINDEOSARKR ॲडव्होकेट नितीन देवसरकर असं माझं टेलिग्राम चॅनल आहे. ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून माझं टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी रिसेंट अपडेट्स, केस लॉज, जाहिराती इत्यादी माहिती त्या ठिकाणी मी शेअर करत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि फॉर्म भरण्यापूर्वी ही जी जाहिरात आलेली आहे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची, ती केअरफुली वाचा. त्यातल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल सगळी डिटेलमध्ये माहिती घ्या. सर्व डॉक्युमेंट्स केअरफुली अपलोड करा. आणि जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना आधी या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट करावं लागेल MPSCच्या वेबसाईटवर, आणि त्यानंतरच मग अप्लाय करता येईल. तर धन्यवाद. एवढं अजून या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर मी अजून एक व्हिडिओ या ठिकाणी लवकरच घेऊन येईल. तुम्हालाही काही शंका असतील तुम्ही खाली दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.